नमस्कार. आत्मवंदन. मी रुपाली पाठक, युनिक रेकी पर या आध्यात्मिक रेकी मार्गदर्शन चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आभा मंडळातील पहिला स्तर भौतिक स्तर म्हणजे काय. काल आपण पाहिलं की आभा मंडळ म्हणजे काय किंवा ओरा म्हणजे काय. आपल्या शरीराभोवती एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र असतं, त्याला आपण आभा मंडळ म्हणजेच ओरा असे म्हणतो. या आभा मंडळाचे ओराचे अनेक वलय असतात. त्यापैकी 7 वलय 7 क्षेत्र मुख्य असतात. त्या 7 क्षेत्रांचा वलयांचा आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. आजचं पहिलं क्षेत्र आहे आपलं भौतिक स्तर. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की भौतिक स्तर म्हणजे काय. तर हा भौतिक स्तर म्हणजे आपल्या शरीराशी खूप जवळचा असतो, त्वचेशी चिकटलेला असतो. यालाच आपण इथरिक बॉडी असेही म्हणतो. भौतिक स्तर आपल्या शरीराचा ऊर्जात्मक आराखडा आहे. आपल्या शरीराचा ऊर्जा प्रवाह या भौतिक स्तरावरून काढला जातो, म्हणून त्याला ऊर्जात्मक आराखडा असे म्हटले आहे. थोडक्यात आपल्या शरीराचे सूक्ष्म छायाचित्र, याचा रंग सहसा फिकट निळसर, करडसर किंवा पांढरट राखाडी असतो. आपल्या शारीरिक आरोग्याची स्थिती या स्तरावरून, या भौतिक स्तरावरून कळते. आपले शारीरिक आरोग्य कसे आहे हे या भौतिक स्तरावरून अंदाज येतो. आपल्या शरीरामध्ये थकवा, मनामध्ये बेचैनी अशा काही घटना जाणवतात, त्यावेळेस ओळखायचं की आपला भौतिक स्तर हा कमकुवत झालेला आहे. हा आपला भौतिक स्तर आपल्या शरीराला मुख्य 3 गोष्टी देतो. पहिली म्हणजे ऊर्जा. आपल्या शरीरामध्ये जो ऊर्जेचा प्रवाह असतो तोच म्हणजे भौतिक स्तर. त्या भौतिक स्तर जर बळकट असेल तर शरीरात ऊर्जा उत्तमरित्या कार्य करत असते. ऊर्जाशिवाय शरीराचं कोणतेही कार्य होत नाही. 2 संरक्षण. संरक्षण म्हणजे काय. आता बघा, मी इथं बसले, एखादा मच्छर माझ्या भोवती आला बसलं तर मी माझं संरक्षण करते. त्याप्रमाणे हा भौतिक स्तर आपल्या शरीरातील आपल्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टींचं, अंतर आतमधल्या गोष्टींचं, त्वचेशी निगडीत गोष्टींचं संरक्षण करतो. 3 आरोग्याची प्रतिकृती. आरोग्याची प्रतिकृती म्हणजे आरोग्यम धनसंपदा. याप्रमाणे आपलं आरोग्य आपल्या ओरामध्ये आलं जाणवतं कसं येते. जर आपलं आरोग्य उत्तम असेल, मानसिकरित्या मजबूत असेल तर समजायचं की आपला भौतिक स्तरही उत्तम आहे. आता या भौतिक स्तर जर उत्तम करायचा असेल तर आपल्याला काही उपाय करावे लागतील. तर ते कोणते ते पाहूया. पहिला, नियमितपणे रेकी उपचार. त्यामध्ये रेकीची ध्यान साधना येते, स्वयंउपचार ध्यान साधना येते. अनेक प्रकारच्या ध्यान साधना त्या नित्यनेमाने तुम्ही केल्याच पाहिजे. त्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बळकटी होते. नंबर 2, संतुलित आहार. संतुलित आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, फळं, पालेभाज्या इत्यादींचा आहारामध्ये समावेश असावा आणि त्याचप्रमाणे झोप, आरामही खूप गरजेचा आहे. तिसरं, जमिनीशी नाते म्हणजेच ग्राउंडिंग. आपल्या पायामध्ये चप्पल न घालता शेतात मातीत चालावे किंवा पायात चप्पल न घालता आपण बागेत ग्राउंडवर जातो, तिथे छोटी छोटी हिरवळ असते त्याच्यावर चालावे. म्हणजे जमिनीशी आपलं नातं बळकट करावं, ग्राउंडिंग करावं. तसेच प्राणायाम, ध्यानधारणा या सर्व गोष्टी आपण जर नियमित केल्या तर आपले भौतिक स्तर हा ओरा बळकट होण्यास मदत होते. रेकी साधनेच्या माध्यमातून तर हा स्तर बळकट आपण करू शकतो. जर आपला भौतिक स्तर कमकुवत असेल तर
आरोग्य आणि मनशांती या दोन्हीही बिघडतात. तर हे होऊ द्यायचं नसेल तर आपला भौतिक स्तर उत्तम करण्याचा छानसा उपाय म्हणजे रोज नित्य नियमाने ध्यान साधना करणे. खूप वेळ नाही केली तरी 10 मिनिटाची तरी करा. 2 प्राणायाम करणे. 3 संतुलित आहार घेणे. शरीरात पाणी आहार जरी कमी झाला तरी पाणी भरपूर पिणे आणि थोडं दिवसातून 5 मिनटं 2 मिनटं काढा अनवाणी पायाने जमिनीवर चालणे किंवा आपण हिरवळीत चालणे. हे व्यायाम नित्याने केले तर आपला भौतिक स्तर उत्तम राहतो आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला रेकी शिकायची असेल तर मला कमेंट करा. या युनिक रेकी फॅमिलीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पुन्हा भेटूया ज्ञानासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि रेकी ऊर्जेने भरभरलेले राहा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु, जय सद्गुरु.